हमारे हाटक मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। अजितदादा त्यांच्या बहिणींच्या घरावर हे इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आलेले आहे। निश्चित रूपाने एखाद्या एजन्सीला अधिकार असते, पण त्यांना काही माहिती पाहिजे असतील तर इन्कम टॅक्स ऑफिसर त्यांच्याकडून खुलासे मागू शकतात। पण ज्या पद्धतीने धाडी टाकण्यात आलेले आहे याच्यातून स्पष्ट होते की या राज्यामध्ये किंवा जिथे जिथे भाजपच्या विरोधात सरकार निर्माण झालेलं आहे त्या सर्वांना टार्गेट करून बदनाम करणे, त्यांना त्रास देणे, जी परिस्थिती बंगालमध्ये होती तीच परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण करण्याचं काम केंद्राच्या सरकार करते। केंद्रीय यंत्रणा तो इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल किंवा NCB असेल, या सगळे यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्राच्या सरकार महाराष्ट्राला नेत्यांना बदनाम करण्याच्या कट कारस्थान भाजपच्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। आणि या सर्व कारवाई जरी होत असेल, भाजपवाल्यांना वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना किंवा काँग्रेसचे नेते हे घाबरतील, आमचा सरकार आणखीन घट होत चाललेला आहे, भक्कम होत चाललेला आहे। काल आलेला निकाल आम्ही वेगळे जरी लढलेले असलो तरी 70% जागा हे आघाडीच्या पक्षाला लोकांनी निवडून दिलेलं आहे। जितका आम्हाला त्रास देण्याचं काम भाजप करेल, बंगालसारखी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण होत आहे। आम्ही ताकदीने त्यांना तोंड देऊ। ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी इथे शेतकऱ्यांवर गाड्या चढवण्यात आली, केंद्रीय गृहमंत्री त्यांचा मुलगा तो गाडी चालवत होता, गुन्हा दाखल झाला, अटक होत नाही, केंद्रीय मंत्रीला बरखास्त करत नाही, शेतकऱ्यावरचा अन्याय थांबत नाही। कालच आम्ही लोकांनी निर्णय घेतलेला आहे की 11 तारखेला सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक तिन्ही पक्षांनी दिलेली आहे। आम्हाला अपेक्षा आहे या राज्यातली जनता या भाजपच्या जुलमी सरकार जो केंद्रामध्ये आहे, ठिकठिकाणी लोकांवर अन्याय करते, शेतकऱ्यांवर अन्याय करते, या जुलमी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या बंदला पाठिंबा मिळतील। आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की आपण 11 तारखेला बंदला सपोर्ट करून सहभागी होऊन शेतकऱ्यांना एक मदतीचा हात, एक सहानुभूती महाराष्ट्राची 11 कोटी जनता यांच्यासोबत हे आपण दाखवून द्यावे, मी विनंती करतो आहे। आजपासून 1.5 वर्षानंतर धर्मस्थळं उघडण्याच्या बाबतीत निर्णय झाला आणि ते उघडी करण्यात आलेली आहे। सिद्धिविनायकला, मुंबादेवीला दादा असतील, मुख्यमंत्री असतील किंवा इतर धर्मस्थळावर त्यांच्या जे काही विश्वास त्यांच्या आहेत त्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी आज दर्शन घ्यायला गेले। मी पण स्वतः काही वेळात असलम शेखजी पण हे माहीमला आज दर्शन घ्यायला दर्गेमध्ये आलेले मी आलो आहे। हे पण येणार आहे असलम शेख, पुन्हा आम्ही हाजीलीला जाऊ। येण्याचा एकच उद्दिष्ट आहे की आजपासून आपल्याला मिशन बिगन सुरू झालेलं आहे, पण आपण सगळ्यांनी कोविडचे प्रोटोकॉल याचं पालन केलं पाहिजे, आम्ही सगळ्यांना विनंती करतोय। आज देखील किरीट सोमय्या यांना दाढी पडण्यापूर्वीच ट्विट केलं होतं। आज त्यांना ITचा रेट पडत असल्याची माहिती दिली होती। मागे देखील असे प्रकार बऱ्याच वेळा घडले। नाही बघा, भाजपचे लोक आधी सांगताय मग कारवाया होत आहे, म्हणजे ठरून कारवाया होत आहे याच्यातून स्पष्ट होते, याच्यापेक्षा जास्त पुराव्याची गरज नाही। तर भाजपचे लोक NCBचे अधिकारी बनून लोकांना पकडून हातात घेऊन जात आहे। NCBचे लोक फरारी आरोपीला साक्ष आमच्या आहे सांगताय, म्हणजे कायद्याचा राज या राज्यात आहे की नाही, या देशात आहे की नाही, हे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। असं कितलीही धाडी टाकण्यात आली तर आम्ही कोणी घाबरत नाही। ज्या पद्धतीने या देशामध्ये एक
ही परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे की या राज्यातले नेते असतील, मराठी माणूस असेल, त्यांना उद्योगधंदे करण्याचे अधिकार नाही का, हे आम्ही प्रश्न निर्माण करतो. एक विशेष वर्ग या देशामध्ये वणव्यवस्थेमध्ये ज्यांना अधिकार व्यापारधंदे करण्याचे तीच लोक करतील. बहुजन समाजातली लोक धंदा करू शकत नाही. धंद्यात आले की तुमच्या मागे ईडी लावू, CBI लावू. तुम्ही धंदा कसा करताय? मला वाटते परिवर्तन झालेलं आहे देशात आणि देशामध्ये प्रत्येकाला उद्योगधंदे करण्याचे अधिकार आहे. कितीही भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कोणी घाबरणार नाही. सर, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज टीका केलेली आहे. आशिष शेलार म्हणतात आहेत की काल तुम्ही जी मनीष भानुशाली यांच्या संदर्भात जो खुलासा केलेला आहे, मनीष भानुशाली यांनी NCBला कायदेशीररित्या आरोपी पकडून देण्यास मदत केलेली आहे आणि तुम्ही थैथयाट करतायत आणि तुमच्या सरकारने जे करुणा शर्माच्या प्रकरणाबाबतीत जे दाबलं गेलं आणि किरीट सोमय्या यांना घरातून कोल्हापूरला जाऊ नाही दिले असे अनेक दाखले देत तुमच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे. नाही, माझ्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण कुठल्या कायद्याने 2 हाय प्रोफाईल आरोपी तथाकथित त्यांना मनीष भानुशाली जो सांगतो की मी भाजपचा साधा कार्यकर्ता आहे, तो मोदी साहेबांसोबत दिसत आहे, अमित शहासोबत दिसत आहे, बरेचशा मंत्र्यांच्या सोबत दिसत आहे, नड्डा साहेबांसोबत दिसत आहे. सिंधिया जेव्हा पक्षप्रवेश करत आहे ते हेडक्वार्टरमध्ये तिकडे लोकांना मीडियाला बाईट देताना दिसत आहे. त्यांना अधिकार आहे की लोकांना हँडल करण्याच्या कायद्याच्या राज्य नाही. आम्ही जे बोलत होतो की भाजप यांच्या इशाऱ्यावर हे कारवाई होत आहे आणि मनीष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि हे सगळी जे काय कारवाई या राज्यात झालेली आहे, 1 वर्षामध्ये 1 ग्राम 2 ग्राम 4 ग्राम असे केसेस करताय, ते पण फ्रेम करताय, बोगस केसेस आहे. पब्लिसिटीसाठी फिल्मचे लोकांना बोलवताय. रिया चक्रवर्ती असेल, दीपिका पादुकोण असेल, ती भारती नावाची बाई असेल, अर्जुन रामपाल असेल, किती लोकांना बोलून दिवसभर मीडियामध्ये बातमी चालवण्यात आली. शाहरुख खान हा पुढचा टार्गेट आहे, 1 महिन्यापासून सांगण्यात येत होता. पुन्हा त्याच्या मुलांना गोव्यात आला, अडकवण्यात आला आणि हे सगळं फर्जीवाडा आहे. मी जे प्रश्न निर्माण केलेला आहे त्याचे उत्तर कोणी देत नाही आणि मी आणखीन सांगू इच्छितो की या मुंबईमध्ये NCB आणि भाजपच्या संगमताने बॉलिवूडला बदनाम करणे आणि बऱ्याचशा लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे काढण्याचे पण उद्योग सुरू आहे. कोण कोण कुठे कुठे काय करताय, निश्चित रूपाने आता ही सुरुवात झालेली आहे. बरेचसे काय पुरावे 1 दिवसात काही मी सादर करत नाही. जसं जसं दिवस जाईल बरेचसे पुरावे मी सादर करणार आहे. कुणाचा काय नाता कुणाबरोबर आहे, कुठल्या अधिकाऱ्यांना कस्टममधून कोणी आणून इथे बसवलं, कुठल्या नेत्याच्या घरी लॉबिंग झाली, कुणाच्या बोलण्यावर हे अधिकारी नेमण्यात आले, कुणाच्या बोलण्यावर हे अधिकारी लोकांवर धाडी टाकताय, लोकांना भीती निर्माण करताय, कोण भाजपचे लोक या मध्यस्थता करताय, पैसे काढण्याची कामं करताय. वेळ आली हे सगळं खुलासा भविष्यात मी करणार आहे. नवाब सर, ये बहुत इम्पोर्टेंट बात है सर, हिंदी में बता दीजिए किस तरीके से सर, किस तरीके से आगे की रणनीति है. तुम्ही ज्यांच्याबाबत आता बोललात त्यांचं असं म्हणणं आहे की कायद्याच्या चौकटीत राहून या सगळ्या कारवाई करण्यात आलेल्या आहे. ते कायद्याच्या चौकटीत आहे. लॉग बुक म्हणते एनी ॲक्यूज हू इज अरेस्टेड, अधिकारी ताबा दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. परवानगीशिवाय दुसरे अधिकारी शिवाय कोणाच्या ताब्यात देण्याचं काम जर केलं ते बेकायदेशीर आहे. या NCBचा जे कायदा आहे त्याचं उल्लंघन स्पष्टपणे झालेलं आहे. एक कुठल्या तरी निष्पक्ष सरकार असतील या प्रकारे जर कुठली कारवाई झाली असतील ते अधिकाऱ्यांना बडतप करून त्यांच्यावर कारवाई करते. आमचं म्हणणं आहे की जर कायद्याचा भंग झाला असेल, नियमाचा भंग झाला असेल, कारवाई न करता त्यांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे. मी जे प्रश्न निर्माण करतो, NCB असेल, भाजप असेल, कोर्टात जा, कोर्टामध्ये उत्तर घ्या. या लोकशाहीमध्ये सगळं कोर्टात जा. आम्ही 10-10 वर्ष तुम्हाला अडकून ठेवतो, न्यायालयात जा, दाद मागा. म्हणजे हीच कुठेतरी लोकशाहीच्या
गला घोटण्याचं काम भाजपचे लोक नवाब करत आहेत. से एक हिंदी में सवाल है, जिस तरीके से आप एनसीबी की गड़बड़ियों को एक्सपोज कर रहे हैं, जिस तरह से अजीत पवार जी के बहनों के घर पे इनकम टैक्स के छापे पड़े, उनके फैक्ट्री के ऑफिसेस पे छापामारी इनकम टैक्स ने किया है, वो लोग टैक्स पेयर हैं। अगर टैक्स में कहीं भरने में कोई देरी हुई होगी या कोई लैप्स किया होगा या गलत काम किया होगा तो नोटिस दे के सीए के जरिए जानकारी मांगी जा सकती है, लेकिन पूरी तरह से छापेमारी कर नेताओं पे दबाव डालना, उन्हें बदनाम करने का ये प्रयास हो रहा है। हमने बार बार कहा कि केंद्रीय एजेंसी का इस्तेमाल कर विरोधी सरकार जहाँ पर है उन नेताओं पे दबाव डाला जा रहा है, चाहे वो बंगाल हो या महाराष्ट्र हो। उन्हें लगता है कि ईडी, सीबीआई, इनकम टैक्स, एनसीबी का इस्तेमाल करके लोगों को बदनाम करेंगे, डरा देंगे। महाराष्ट्र के तीनों दल के नेता कोई डरने वाले नहीं है। हम डट के मुकाबला करेंगे और जो भी गैर तरीके से लोगों को सताया जा रहा है हम उसको जनता के सामने रख रहे हैं और जनता उसका हिसाब किताब करेगी। धार्मिक स्थल खुल रहे हैं, उसको लेकर के आप लोग आज 7 तारीख से महाराष्ट्र में धर्म स्थलों को खोलने का निर्णय जारी किया गया था और आज से सभी धार्मिक स्थल खोले गए। मस्जिद हो, मंदिर हो, दरगाह हो, गिरजाघर हो, बौद्ध विहार हो, सभी जगह से लोग आज श्रद्धालु जा रहे हैं। मुख्यमंत्री जी भी गए मुंबा देवी मंदिर, अजीत पवार जी सुबह हमारे दादर की सिद्धिविनायक मंदिर गए, हम लोग भी आज यहाँ माहिम की दरगाह पे आए हैं। आज से फिर एक शुरुआत हो रही है धर्म स्थलों को खोलने की और लोगों से अपील है कि कोविड प्रोटोकॉल का पालन करें ताकि हम सभी चीज़ें खोल रहे हैं, कोविड भी नियंत्रित रहे, इसका भी ध्यान लोगों को रखना पड़ेगा। जो एनसीबी की कार्रवाई हो रही है, क्या बॉलीवुड को बदनाम करने और एनसीबी की कार्रवाई महाराष्ट्र को बदनाम करना, महाराष्ट्र की सरकार को बदनाम करना और बॉलीवुड के जरिए मुंबई और फिल्म इंडस्ट्री को पूरी तरह से बदनाम करने का एक षड्यंत्र है। 1 सालों में रिया चक्रवर्ती हो, भारती सिंह हो, अर्जुन रामपाल हो, दीपिका पादुकोण हो, आर्यन खान हो, इन सभी लोगों को पब्लिसिटी के लिए गिरफ्तारी की गई, फर्जीवाड़ा किया गया और बड़े पैमाने पे उगाही का भी काम एजेंसी के माध्यम से फिल्म इंडस्ट्री और मुंबई में कई जगह पे हो रहा है। प्राइवेट लोगों को हायर किया जा रहा है, फ्रॉड प्राइवेट डिटेक्टिव लोगों में डर पैदा कर रहे हैं, उनके जरिए बड़े पैमाने पे उगाही हो रही है और बदनाम करके लोगों को डराया जा रहा है। कल हमने बहुत सारी चीज़ों का खुलासा किया। मनीष भानुशाली जो भारतीय जनता पार्टी का हाई प्रोफाइल नेता है, छोटा कार्यकर्ता नहीं, प्रधानमंत्री के साथ उनकी तस्वीरें हैं, गृह मंत्री के साथ तस्वीरें हैं, जेपी नड्डा साहब के साथ तस्वीरें हैं, कई केंद्रीय मंत्री, गुजरात मंत्री के साथ फ़ोटो है, माजी मुख्यमंत्री के साथ फ़ोटो, आशीष शेलार जी के साथ फ़ोटो। इनके जरिए पूरा लोगों को फंसाया जा रहा है और एक उगाही का बड़ा रैकेट इस मुंबई शहर में जो एनसीबी का पूरा नेटवर्क है वो कर रहा है। आने वाले दिनों में उगाही का भी नेक्सस हम एक्सपोज करेंगे। सर, ऐसा ही कुछ समीर खान जी के साथ भी हुआ था, ऐसा आपको प्राइवेट आज लगता है क्या? देखिए, ऐसा है, समीर खान मेरे दामाद हैं। कल एनसीबी के अधिकारी ने कहा कि नवाब मलिक प्रिजुडिस हैं और इसलिए बोल रहे हैं। मैंने जब भारती सिंह की गिरफ्तारी हुई थी उसी दिन सवाल उठाया था 1 साल पहले नवंबर 2020 में कि 1 ग्राम 2 ग्राम के लोगों को पकड़ा जा रहा है, पब्लिसिटी के लिए गिरफ्तारियां हो रही है और उनका जो मैंडेट है कि वो बड़े अंतर्राष्ट्रीय नेक्सस को बस्ट करने का काम करे, वो ना करके डर पैदा करना, पब्लिसिटी करने के सिवा कुछ नहीं। उसके बाद हमारे दामाद को भी 12 तारीख के रात 10 बजे एक सम्मन आया, जिसके बाद 9:45 बजे सुबह वो हाजिर हो गए। शाम तक 27A लगा दिया गया। 8.5 महीना जेल में रहे, 6 महीने तक तारीख हाईकोर्ट में नहीं लगी। 1-1.5 महीना जो NDPS का कोर्ट है उसमें सुनवाई चली और 10 दिन पहले उन्हें जमानत दी गई है।
जो बेल ऑर्डर है अभी तक वो लोड नहीं की गई। आरोप कहा जा रहा था कि करण सजलानी नाम के व्यक्ति के घर से 200 किलो गांजा मिला है। जो सीए रिपोर्ट है, केमिकल एनालिसिस रिपोर्ट, उस रिपोर्ट में कोई भी पॉजिटिव जो एनडीपीएस एक्ट में कवर है कोई भी वस्तु नहीं मिला है। आने वाले दिनों में ये सारी चीज़ें और भी खुलकर सामने रखी जाएगी। जो फर्जीवाड़ा किया गया इस केस में उस पर मैं आज बात कर रहा हूँ। इसके पहले बहुत सारे फर्जीवाड़े किए गए हैं। निश्चित रूप से कल कह रहे थे कि न्यायालय में जो दाद मिलेगी, हाँ न्यायालय में हम जाएंगे। हाई कोर्ट में हम केस को क्वैश करने के लिए समीर खान जाएगा। जिस तरह से उसे फ्रेम किया गया उन पे भी कार्रवाई हो। जो उनके साथ मानसिक रूप से प्रताड़ना की गई, जो उनका लॉस हुआ है, वो सारा क्लेम कोर्ट में वे करेंगे। एनसीबी को कोर्ट में लड़ाई लड़ने का बड़ा शौक है, तो कोर्ट में तो हम लड़ रहे हैं। आर्यन खान के केस में पहले ये हुआ कि कुछ मिला नहीं, जमानत होने वाली है। फिर कहा गया कि एडिशनल सॉलिसिटर जनरल खड़े हो गए सिंह साहब। ये सिंह साहब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हैं, महाराष्ट्र की एक पूर्व मंत्री के वो देवर हैं, और एनसीपी चल रही है बीजेपी के जरिए। सारे वकील, एडिशनल एडवोकेट जनरल भी भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता है। पूरा सिस्टम बीजेपी के घेरे में है, बीजेपी वाले चला रहे हैं। लेकिन उनको समझना पड़ेगा कि लोग डरने वाले नहीं। मुझ पे सवाल उठा रहे हैं। दिल्ली से आके अधिकारी सड़क पे प्रेस कॉन्फ्रेंस करता है और बोलता है कि ही इज़ प्रेजुडिस। मैं प्रेजुडिस नहीं हूँ, मुझे डराने का प्रयास करेंगे। नवाब मलिक डरने वाला नहीं है। न्यायालय की लड़ाई लड़ेंगे, लेकिन सारा भंडाफोड़ आने वाले दिनों में बड़े पैमाने पे किया जाएगा, और जो उगाही का रैकेट चल रहा है उसे एक्सपोज करेंगे। थैंक यू।